आज सकाळी ना नेहमीप्रमाणेच मी उठल्या ऑफिसला जाण्यासाठीची टिफिनची तयारी करायला घेतली। त्यासाठी आधी चपातीचं पीठ मळायला घेतलं। टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे तर ज्वारीच्या भाकरीचं पीठ आहे आणि मग मी ते थोडंसं तसंच ठेवून दिलं आणि मग चपातीचं पीठ मळलं, टिफिन रेडी केला आणि ऑफिसला गेले। थोडंसं पाणी घातलेलं भाकरीचं पीठ आहे ना ते मी पातेल्यात तसंच ठेवून दिलं होतं। त्यामुळे संध्याकाळी येईपर्यंत मला प्रश्न पडला होता की त्याचं नक्की करायचं तरी काय। माझी बहीण माझ्याकडे आले तर ती घरीच होती। मग तिने एक आयडिया केली, ज्वारीचं पीठ भिजत ठेवलं, त्यात कांदा टोमॅटो घालून त्याचे मस्त असे घावणे बनवले आणि शेवटचं घावणे मी सुद्धा एक बनवला आणि एवढे क्रिस्पी झाले होते ना, खूपच छान झाले होते। रात्री जेवायला घेतलं आणि जेवणामध्ये भात, डाळीचा डाळ, कांदा तोंडी लावण्यासाठी पिठलं केलं होतं। बस तसं जेवण केलं आणि हो, चुकून भिजवलं गेलेलं ज्वारीचं पीठ मी दिवसभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मगच संध्याकाळी त्याचे घावणे बनवले। पण पीठ वाया जाऊ दिलं नाही। तुमच्याकडून सुद्धा 1% जरी अशी चूक झाली तर तुम्ही त्याचं काय कराल याविषयी मला कमेंट करून नक्की कळवा। चला बाय।